हॅलो गुड मॉर्निंग। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आज छान अशी मस्त झाडं आहे ना फुललेली होती, कारण की आज झाडांना पाणी मिळालेलं होतं। आज पाणी आलेलं होतं आमच्याकडे, तर मी सगळ्या झाडांना पाणी घातलेलं होतं। पाणी घातलं की झाडं आहे ना छान अशी टवटवीत होतात अगदी। त्यामुळे मग म्हटलं चला आज आहे ना उन्हाळा लागलेला आहे, आता एकदम कडक ऊन असतं, कडक ऊन होतं, त्यामुळे मग थोडंसं पाणी वगैरे घालून झाडं ही छान अशी धुतलेली होती। तर आमच्याकडे सकाळी खूप जास्त लवकर पाणी येतं आणि इकडे सगळीच झाडे खूप छान मस्त फुले पण आलेली होती झाडांना। तर इकडे तुम्ही बघू शकता ही झाडाला छान अशी फुले आलेली होती आणि उन्हाळ्यातच झाडे ना टवटवीत पण दिसतात, कारण की त्यांना ऊन पण पाहिजे असतं ना, त्यामुळे। तर इकडे गुलाबाच्या झाडाला छान अशी फुले पण आलेली होती आणि इकडे ना आम्ही ना पिंड ठेवलेली। तर सगळ्या झाडांच्या मधोमध अशी पिंड ठेवलेली, तिथेही आम्ही छान अशी पूजा केलेली होती। त्यानंतर इकडे आज उपवास होता, तर मिस्टरांनी ना छान अशी लस्सी आणलेली होती, कारण की आम्ही सकाळी ना पळीपापड्या केलेल्या होत्या। तर तुम्ही बघू शकता पळीपापड्या करून खूप जास्त दमलेलो होतो आम्ही। तर आज म्हणून मग प्रदोष होता ना, तर तुम्हाला व्हिडिओ थोडेसे मागे पुढे येत आहे, कारण की 1-2 दिवस उशीर झाला व्हिडिओ टाकायला, त्यामुळे। तर आज आहे ना आम्ही 12 किलोच्या पळीपापड्या केलेल्या होत्या, तर तुम्हाला दिसत असेल। तर थोड्याशा ओल्या राहिलेल्या होत्या अजून, तरी दुपारची वेळ होती ना, तर अजून सुकतील त्या। तर खिरीच्या पापड्या ज्या काही असतात त्या सुकायला आहे ना 2 ते 3 दिवस तरी लागतात। तर अशा आपल्या खिरीच्या पापड्या असतात आणि यामध्येच आहे ना कोणाला जर चिली फ्लेक्स आणि बटाटा घालून पाहिजे असेल तर भेटून जाईल। तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर वर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात। हायचा मेसेज टाकायचा आहे, तुम्हाला लगेच सर्व डिटेल्स येऊन जातील। पापड्या झाल्यानंतर आम्ही निघालेलो होतो लोणारवाडीच्या पुढे पास्ते म्हणून गाव आहे, तर तिथे ना आम्हाला बटाटा बघायचा होता, कारण की चकली वेपर्स म्हटलं की त्यासाठी ना ज्योतीचा बटाटा असतो तोच आम्ही यूज करतो, कारण की त्याने ना छान अशा वेपर्स होता आणि टेस्टही अगदी वेगळी लागते आणि छान लागते, त्यामुळे मग आम्ही तोच बटाटा यूज करतो। तर तिथे ना शेतकरी बटाटा असतो, पास्त्याला भरपूर बटाटे होतात। तर आमच्या गावापासून आहे ना जवळजवळ 5 ते 6 किलोमीटरचं अंतर आहे। तर मिस्टर माझ्यावर गाडीवर आम्ही चाललेलो होतो ना, तर माझ्याशी बोलत चाललेले होते आणि इकडे ना निघालेलो होतो आम्ही, जरा 5-6चा टाईम झालेला होता। त्यानंतर आहे ना जाताना तर थोडंसं लांबच येते, कारण की लोणारवाडीमध्ये गेल्यानंतर तिथून पण पुढे भरपूर लांब आहे, तर तुम्हाला दिसेलच। आम्ही ना इकडे मळ्यामध्ये आलेलो होतो, तर भाऊनीच आम्हाला ॲड्रेस, म्हणजे माझा मोठा भाऊ आहे ना त्यांनीच आम्हाला बटाट्याचा ॲड्रेस दिलेला होता। त्या मळ्यात जायचं होतं आम्हाला, तर आम्ही त्यांच्या पहिले प्लॅन्टवर आलो, तर तो बसलेला होता इकडे, आमचीच वाट बघत होता, काम वगैरे आवरून बसलेला होता। इकडे आहे ना मम्मी त्यांची गाय पण आहे, तर तीही इथे थोडंसं तिला छोटंसं शेड वगैरे केलेलं आहे, तिथेच असते ती। आणि त्यानंतर मग भाऊ आणि आम्ही दोघे तर निघालेलो होतो। तर थोडंसं लांब होतं तिथून पण, त्यांच्या प्लॅन्टवर आल्यावर तिथून पण पुढे होतं आणि आता उन्हाळा लागला आहे, तर सगळीकडे एकदम सुनसान झालेलं आहे आणि रस्ता पण थोडासा असा एकटा, म्हणजे आपण म्हणतो ना की जिथे कोणी राहत नाही अशा ठिकाणीच होता। तर थोडंसं म्हणजे रस्ता पण थोडासा खराबच वाटला मला जाण्यासाठी आणि गेलेलो होतो आम्ही तिकडे। तर आता रान पण सगळं सुकलेलं होतं पूर्ण, म्हणजे इथे ना भरपूर हिरवंगार गवत असतं पावसाळ्यामध्ये आणि आत्ता आहे ना उन्हाळा लागला आहे, त्यामुळे ना एकदम असं शांत शांत झालेलं होतं। रानामध्ये कसं सगळीकडे शांत होऊन जातं। इकडे बटाटा बघण्यासाठी आलेलो आहे, तर थोडंसं अडचणीचाच रस्ता आहे, मिस्टर ते पुढे चालले, तर चला। आम्ही इकडे आलो ना मळ्यामध्ये त्यांच्या, तर तिथपर्यंत गाडी काही जात नव्हती वावरापर्यंत, तर छोटीशी अशी पावलवाट होती, त्या पावलवाटानेच आम्हाला जायचं होतं। तर मिस्टर आणि भाऊ पुढे गेलेले होते दोघेजणं आणि मी ना त्यांच्या मागे मागे चालत होती, कारण की मळ्यातून चालण्याची कधी सवय नसते, त्यामुळे
इकडे ना आम्ही बटाटा बघितला, पण आम्हाला बटाटा एवढं काही पटला नाही, कारण की बटाट्याची साईज आहे ना थोडीशी छोटी होती, त्यामुळे मग नाही घेतले आम्ही तिथं बटाटे. तर घरी जायला पण खूप जास्त उशीर झालेला होता, तर थोडासा अंधार पण पडत आलेला होता, सूर्य एकदमच मावळलेला होता, तुम्हाला दिसत असेल. मग लवकरच घरी गेलो आम्ही, आणि त्या दिवशी मग काही व्हिडिओ शूट केला नाही. तर मग तुम्हाला इथून पुढचा व्हिडिओ आहे ना तो दुसऱ्या दिवशीचा येतोय. हाय हॅलो शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आता घरातली कामे सगळी आवरली आहे, दुपारचा 1 वाजला आहे आणि मी निघाली आहे बहिणीच्या दिराचा साखरपुडा आहे, तर तिकडे जरा उशीरच झाला आहे, कारण की आज केस वेपर्स केला आहे ना, त्यामुळे आवरायला थोडंसं उशीर झाला आहे. तर चला निघतोय आता. निघतोय अंश पण. तर माझी मावस बहीण तिच्या दिराचा साखरपुडा होता, तर इथेच जवळच मंदिरामध्ये तो कार्यक्रम होता. आणि इकडे ना सगळी गर्दी झालेली होती, तर भरपूर म्हणजे गर्दी झालेली होती कार्यक्रमाला. आणि इकडे नवरी पण छान दिसत होती, नवरदेव दोघेही छान दिसत होते. त्यानंतर सोनीताईचाही लूक खूप मस्त होता, तर तीही माझ्याशी बोलत होती. आणि त्यानंतर मग इकडे ना आम्ही सगळे बाहेर येऊन बसलो मंदिराच्या थोडंसं. तर मंदिरात थोडीशी गर्दी झाली होती आणि त्यामुळे, आणि मावशीन ते म्हणत होते की आमचे फोटो काढ छान असे. मग माझ्या माम्या, मावशी, काका सगळेजण आलेले होते, तर मग सगळ्यांचे छान असं फोटो काढले मी तिथे. तर सगळे ॲडजस्ट करून बसत होते पायरीवर, तर सगळेजण बसले आणि छान मग असे फोटो वगैरे काढले. तर शिव मस्त इकडे खेळत होता. छान दिसतंय आज सोनीताईचा. असं काही आहे का? कमेंटमध्ये सांगा लुक कसं दिसतंय. नक्की सांगा. इकडे ना आम्ही सगळे जेवण करायला बसलेलो होतो, आणि त्यानंतर मग सोनीताईंच्या ह्या सासूबाई, तर त्यांनाही भेटली मी. तर त्यांचाही लूक छान होता. तर ही सोनीताईची ननंदबाई, तर त्या ताईंचाही लूक छान होता. त्यांची मुलगी आहे राणी कलरच्या ड्रेसवाली, आणि ही शिवज्ञा म्हणजे सोनीताईची मुलगी, तर तीही छान दिसत होती. इकडे सगळेजण मग आमच्या घरी आले, तर मी सगळ्यांना घरी घेऊन आलेली होती, कारण की जवळच कार्यक्रम होता. मग मामींनी ना, माझ्या ह्या मोठ्या मामी आहे, त्यांनी छान असं सगळ्यांसाठी ना सरबत बनवलं. आणि इकडे ना आता संध्याकाळी आम्ही थोडंसं उशीर झालेला होता, कारण की आम्ही वेपर्स केस केलेला होता ना संध्याकाळच्या वेळेस, त्यामुळे थोडंसं संध्याकाळी स्वयंपाकाला उशीर झाला. तर मग मिस्टरांनी छान अशी दूध शेवभाजी आणि साधी शेवभाजी असे दोन्हीही शेवभाज्या आणल्या. नंतर सकाळी उठल्यानंतर आहे ना आंधण ठेवलेलं होतं पाण्याला. तर चुलीवरच आपला केस उकडला जातो, कारण की चुलीवर आहे ना, चुलीवरचं खायलाही टेस्टी लागतं आणि एकदम छान लागतं आणि उकडतंही पटकन. त्यामुळे काय होतं की केसाला एकदम उकळी आली की लगेच होतो. गॅसवर आहे ना तसं पटकन होत नाही. आणि चुलीवरची खरं म्हणतात की जुन्या काळी जे लोक म्हणायचे नाही की चुलीवर स्वयंपाक केलं की टेस्ट एकदम वेगळी लागते, असंच काही असतं. आणि इकडे ना केस आहे ना पाणी आलेलं होतं, तर स्वच्छ असा धुवून इकडे ठेवलेला होता पाट्यांमध्ये निथळत. तर थोडासा जाड असतो, सुकल्यानंतर एकदम बारीक होऊन जातो. तर इकडे ना सगळ्या साड्या वगैरे धुवून, केस टाकण्यासाठी साड्या लागतात, तर त्या साड्या इकडे धुवून ठेवलेल्या होतात, कारण की मग स्वच्छ करून घेतल्या की साड्या मग केस पण स्वच्छ होतो. त्यानंतर पाण्याला आंधण आलेलं होतं आणि मिस्टरांनी ना आता केस त्यामध्ये टाकला. तर केस आहे ना पाण्याला उकळी आली की लगेच त्यामध्ये केस टाकायचं आहे, म्हणून मग मिस्टरांनी लगेच केस ओतला. तर मी मिस्टरांचं शूट घेत होते इकडे. आम्ही ना म्हणजे 100 किलोचा केस आहे ना एक कटी केलेला होता. मग त्यासाठी ना मोठेच पातेलं ठेवलेलं होतं, तरी पण एवढा आहे ना एक सोबत काही बसत नाही, तर तो 2दा करून उकडावा लागतो. तर आता 3 पाट्या म्हणजे 2.5 पाट्या ओतलेल्या होत्या, पातेल्यामध्ये बसलेल्या होत्या 2.5 पाट्या, आणि त्यानंतर 2.5 पाट्या अशा 5 पाट्या भरतात 100 किलो केसामध्ये. आणि सुकल्यानंतर तो एकदमच कमी होऊन जातो. तर इकडे ना मिस्टरच आता थोडंसं हलवून देत होते, कारण की थोडासा दुसऱ्या पण पाटीतला केस ओतायचा होता ना म्हणून. तर थोडीशी अंगण आहे ना आमच्या घराच्या पुढे, तर त्या अंगणामध्येच आम्ही चूल केलेली आहे, कारण की एवढं काही गॅसवर उकडणं शक्य होत नाही. एवढा 100 किलोचा वेपर्स आहे ना गॅसवर काही उकडल्या जात नाही. मग त्यामुळे ना मोठं चुलं केलं आणि त्या चुल्यावर मोठं असं घाटाचं पातेलं आहे आमच्याकडे, ते ठेवलं.
तर इकडे आई पण हलवत होत्या आणि मिस्टरांना अंदाज सांगत होत्या की एवढ्या बसेल एवढा नाही. मग त्यानुसार मग मिस्टरांनी ना बाकीचा ठेवून दिला तो. तर किस आहे ना आपल्याला ज्या वेळेस टाकायचं आहे ना त्याच वेळेस पाण्यातून काढून आणि परत त्यावर थोडंसं स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं आहे. तर इकडे जो आपल्याला वरती आलेला फेस आहे ना तो आपल्याला एका झाऱ्याच्या साह्याने काढून घ्यायचा आहे. तर हे बघा किस उकडता पूर्ण म्हणजे दिवस उजडायला लागलेला होता. अंधार होता जेव्हा आम्ही पाणी तापत ठेवलं होतं तेव्हा, पण आता उजडलं होतं भरपूर. तर उकडायला तर थोडासा वेळच लागतो. तर उकळी येईपर्यंत थांबावं लागतं. नंतर एकदा उकळी आली की 5 मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवलं की लगेच 5 मिनटात किस काढून घ्यायचा. म्हणजे थोडंसं आहे ना आपण आहे ना बोटाने आपल्याला कळतं की थोडंसं दाबून बघायचा आणि बटाट्यासारखा एकदम शिजवून नाही घ्यायचा, थोडासा कचरटच ठेवायचा. 80% शिजवायचं आहे आणि 20% थोडासा कच्चा ठेवायचा आहे. त्यानंतर मग ना इकडे आईंनी ना फेस काढून घेत होत्या आणि बघत होत्या चेक करून झाला आहे की नाही. तर मीही इकडे चेक करून बघितला झाला आहे की नाही असं किस. तर झालेला होता. म्हटलं चला मग आता काढून घेऊ आपण. तर किस काढणं ही थोडंसं गरम पाण्यात असतो ना त्यामुळे थोडंसं अवघडच जातं, कारण की गरम पाण्यातून किस काढायचं म्हटलं की एवढं मोठं तर घाटाचं पातेलं तर काही आपण उचलू शकत नाही. त्यामुळे मग ते ना असं थोडं झाऱ्यानेच काढावं लागतो. तुम्ही बघू शकता आता आम्ही किस पण कसं काढतोय. आणि वाळत टाकायला पण भरपूर मोठी जागा लागते. एवढं मोठं किस म्हणजे एकदा 100 किलोचं किस करायचं म्हटलं की भरपूर जागा पण लागते त्याला. तर इकडे ना आता उकळी येईपर्यंत आम्ही थोडंसं थांबलेलो होतो, कारण की पाणी तर उकळलेलं होतं. पण जेव्हा आपण केस वगैरे टाकतो ना त्यावेळेस पाणी एकदम शांत होऊन जातं, कारण की गार केस त्यामध्ये पडल्यानंतर आहे ना थोडंसं परत उकळी यायला टाईम लागतो. तर तुम्ही बघू शकता इकडे उकळलेलं होतं पाणी आणि त्या पाण्यामध्ये ना मीठ पण आपल्या अंदाजानुसारच टाकायचं आहे आपल्याला, कारण की ना जो पण आपण वाळवणीचे पदार्थ करतो ना ते सुकवून आहे ना ते म्हणजे एकदम थोडे होता, मग ते खारट नको व्हायला. त्यामुळे ना ह्या उन्हाळ्याच्या वाळवणाच्या पदार्थांना आहे ना एकदम मीठ कमी प्रमाणात वापरायचं, म्हणजे मग वस्तू पण छान होतात आणि खारट वगैरे होत नाही. तर इकडे ना असा छोटासा झाऱ्या आहे आमच्याकडे, तर त्या झाऱ्यानेच मी किस काढते. तर तो पण थोडासा किस वाळत टाकायला, कारण की आता आमच्याकडे काही जागाच नव्हती एवढी, त्यामुळे वहिनी पण वाळत टाकू लागताय मला, कारण की किसला ना खूप जास्त जागा लागते. तर तुम्हाला ही कीजची ऑर्डर जर द्यायची असेल तर तुम्ही वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात आणि हायचा मेसेज पाठवू शकतात. तर आपला कीस एकदम छान असा झालेला होता इकडे. तर तो आहे ना आजच केलेला आहे, त्यामुळे मग जेव्हा सुकेल ना त्यावेळेस मी तुम्हाला तळून पण दाखवेल. एकदम टेस्टी आणि खूप छान लागतो. हे कार्तिकी तू कलर खेळली बाळा? हा काय तू सकाळी मस्त जेवण करते तुझ्या हाताने, छान छान. हॅपी रंगपंचमी. हा आय हास ना, थोडीशी स्माइल द्या. आज लय भूक लागली आमच्या कार्तिकीला. हा तर इकडे ना मम्मीच्या गच्चीवर छान असा सगळा किस वाळत टाकलेला होता. तर मी तुम्हाला मगाशी बोलले की किस वाळत टाकायला जागा लागते. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तर तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. होतोपर्यंत बाय बाय. ओ बाबू माझ्या पाणी उडवलं डायरेक्ट. आजी उडव तुझ्या थांबर का? हॅपी होली साई, हॅपी होली. मम्मी कुठे आहे? मम्मी